उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात मालेगाव शहरात दाखल होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी थेट मंत्री दादा भुसे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। लाडक्या बहीण योजनेच्या निमित्तानं अजित पवारांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे। काही वेळातच मालेगाव शहरात ते दाखल होत आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महायुतीचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आज मालेगावमध्ये येत आहे। हा माझाच मतदारसंघ आहे आणि म्हणून आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आहोत। मला वाटतं इथून ते पुढे धुळ्याला रवाना होणार आहे। या योजनेचं नाव जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, मात्र सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लाडकी बहीण योजना नाव वापरलं जात आहे। कुठंतरी मुख्यमंत्र्यांचं नाव लावलं जातं। बघा, ही वस्तुस्थिती आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मूळ संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे आणि हे सर्व श्रेय महायुतीचं आहे। त्याच्यामुळे आमच्यामध्ये असा काही किंतु परंतु नाही। संजय राऊत म्हणतात पिक्चर कुणीही काढतं, आता गद्दार नंबर 1 चित्रपट मी काढणार आहे। संजय राऊत पहिले गद्दार नंबर 1चा हिरो असेल, कारण मी सभागृहामध्ये पण बोललेलो आहे। संजय राऊत भाकरी शिवसेनेची खाता, मातोश्रीची खाता आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची खाता। हे आज नाही, गेल्या अनेक वर्षांच्या पासून जेव्हा तत्कालीन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जमत नव्हतं तेव्हापासून ते माननीय शरद पवार साहेबांचे पंटर म्हणूनच शिवसेनेमध्ये काम करतात। परवा उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला, एकंदरीत तुम्ही या सगळ्याकडे गोष्टींकडे कसं बघता? सोबत तुम्ही काम केलेलं आहे, अनेक वर्ष सोबत राहिलेलं नाही, मला वाटतं की दोन्ही बाजूने या सर्व गोष्टींचं भान राखलं गेलं पाहिजे। उद्धव साहेबांनी सुद्धा ते ज्या कुटुंबातून आहेत, ज्या पदावर आहेत, ज्या पदांवरनं ते राहिलेले आहेत, त्या पदांची गरिमा त्यांनी पण सांभाळली पाहिजे आणि सर्वांनी, ज्याने नारळ फेकला असेल त्याने पण। आणि आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, आपला महाराष्ट्र एवढ्या खालच्या पातळीवर जात नाही, तर हे सर्व बाजूने या गोष्टीचं भान राखलं गेलं पाहिजे। आव्हाडांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जर सगळ्या अशा गोष्टी घडत असतील तर कायदा सुव्यवस्था कुठे आहे? विरोधी पक्षातला एक महत्त्वाचा नेता आहे आणि त्या नेत्याच्या बाबतीत ह्या घडामोडी घडतात। आव्हाडांना खूप इतकं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। त्यांनी त्यांच्या मतदारसंघात किती देशद्रोही आहेत, किती अतिरेकी आहेत, यापूर्वीच्या काळामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत, पहिले त्याने त्याचं आत्मपरीक्षण करावं। मग त्या गोष्टींना ते जबाबदार आहेत का, याचं उत्तर पण त्याने दिलं पाहिजे। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच जितेंद्र आव्हाडांची देखील या ठिकाणी आव्हाडांवर बोलताना कुठेतरी त्यांच्या मतदारसंघात ज्या काही घडामोडी घडत आहेत, देश विभागात गोष्टींबाबत त्यांना त्या सगळ्या विषयांसंदर्भात कुठेतरी जबाबदारी त्यांची आहे का, असं देखील दादा भुसेंनी म्हटलंय। कॅमेरामन अनिल संगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मालेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।